रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. हिंदू परंपरेमध्ये मकर संक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांती ही 14 जानेवारी बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण सुगड पूजन करतो तर सुगड पूजनाचा मुहूर्त कोणता आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, या दिवशी कोणत्या काळामध्ये आपल्याला सुगड पूजन करायचं नाही, व्यवसायाला आपल्याला कधी जायचं आहे किंवा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2024 याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया. पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 या दिवशी 3:06 पासून ते संध्याकाळी 6:19 पर्यंत असणार आहे. तर आपण जे काही सुगड पूजन करतो किंवा व्यवसायाला जातो किंवा जे काही हळदी कुंकू करतो, म्हणजे तुम्हाला जी काही शुभ कामे करायची आहे तर ते या पुण्यकाळामध्ये करायचे आहे. अर्थात उद्या आपल्याला सुगड पूजन किंवा जे काही व्यवसायाला जायचा कार्यक्रम करायचा आहे तर तो 3 वाजल्यापासून 6 मिनिटांपासून ते 6:19 पर्यंत म्हणजे दिवस मावळेपर्यंत जो मुहूर्त आहे, 3 वाजल्यापासून दिवस मावळेपर्यंत तुम्ही कधीही व्यवसायाला जाऊ शकता व सुगड पूजन देखील करू शकता. प्रत्येक दिवसामध्ये काही काळ शुभ तर काही काळ अशुभ असं असतो. जो काळ अशुभ असतो त्या अशुभ काळाला राहू काळ असं म्हटलं जातं. तर उद्याचा जो राहू काळ आहे तर तो 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं नाही, म्हणजे या वेळेत आपल्याला सुगड पूजन करायचं नाही किंवा हळदी कुंकू किंवा जे काही आपण व्यवसायाला जाणार आहे तर ही कामे आपल्याला या राहू काळामध्ये करायची नाही. त्यासाठी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही व्यवसायाला जाऊ शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. कर्क संक्रांतीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास दक्षिणायन असं म्हटलं जातं. शास्त्रामध्ये उत्तरायणास देवतांचा दिवस असं देखील म्हटलं गेलेलं आहे. मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ मानला जातो. या काळामध्ये कामं विशेष स्वरूपामध्ये फलदायी ठरतात असं देखील म्हणतात. धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दान, जप, तप, धार्मिक अनुष्ठान करण्यास अतिशय महत्त्व आहे. सुवासिनींना नवे भांडे, वस्त्र, अन्न, तिळपात्र, तीळ, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी याचे दान करावे, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळाला पुण्यकाळ म्हटलं जातं. या काळामध्ये तीर्थस्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. शक्य असल्यास गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नदीकाठी स्नान करावे. या ठिकाणी स्नान केल्यास पुण्य लाभते असं देखील म्हणतात. पण नदीकाठी स्नान करणं शक्य नसल्यास घरी स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने तुम्ही स्नान करू शकता. सोबतच चिमूटभर तीळ देखील टाकावेत. मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन म्हणजे मातीचे छोटे मडके लागतात. सुगडांना हळदी कुंकू अर्पण करून सुगडामध्ये गाजर, बोरे, ऊस, शेंगा, हरभरे, तिळगुळ, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी भरल्या जातात. पाटाभोवती रांगोळी काढून पाटावरती सुगड ठेवले जातात. सवाशण स्त्रियांना वाण म्हणून देखील सुगड दिली जाते. तुळशी मातेला आणि स्वतःसाठी देखील सुगड ही ठेवली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करताना तीळ, गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करावं. मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत. आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी डोक्यावरून स्नान केलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्यदेवाला पाणी हे आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे, म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याचा जो तांब्या असतो आपण देवपूजेसाठी वापरतो, तर त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, लाल रंगाचं फूल, थोड्याशा अक्षदा आणि आवर्जून त्यामध्ये काळे तीळ घालायचे आणि या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे. कारण की सूर्यदेव जे आहे तर ते शनीच्या घरात आल्यानंतर जेव्हा शनीने त्यांना काळे तीळ दिले होते, त्यासाठी काळे तीळ टाकून आपण सूर्यदेवांना अर्घ दिल्याने सूर्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. उत्तम आरोग्याची, तेजाची प्राप्ती होते. त्यासाठी आवर्जून सूर्याला अर्घ द्या. घरातील एका तरी व्यक्तीने सूर्याला जल हे नक्की अर्पण करावे. यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आली कारणाने या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. याशिवाय तुम्ही इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी सुद्धा चालतील. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी देखील आपण जे सुगड पूजन आहे तर ते 12च्या आत केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सायंकाळी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत करू शकता. या दिवशी आपण जर तुम्हाला जर मासिक धर्म असेल, सुतक असेल, काही कारणास्तव तुम्हाला जर सुगड पूजा किंवा व्यवसायाला जाणं जर जमलं नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी देखील तुम्ही जे व्यवसायाला जाऊ शकता, सुगड पूजन करू शकता. बऱ्याच महिला तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये सापडतील. या दिवशी तुम्ही जर सुगड पूजन केलं तरी सुद्धा चालेल. ज्यांना
ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी त्या दिवशी सुगरभोजन करावं. यंदाच्या मकर संक्रांतीला एकादशी आल्याने देवाला नैवेद्य दाखवावं का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. परंतु यंदा एकादशी असल्याने बऱ्याच जणांच्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही दाखवू शकता. बरेच जण म्हणतात की एकादशीच्या दिवशी देवाचा देखील उपवास असतो, त्यासाठी तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता. तीळ आणि गुळांचा नैवेद्य तर आवर्जून आपल्याला या दिवशी देवाला दाखवायचा आहे. सूर्यदेवाचा कोप टाळण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे टाळावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांस, मद्य, लसूण आणि कांदे असे तामसिक पदार्थ खाणे टाळावे. एकादशी असल्याने तुळस तोडू नये किंवा तुळशीला पाणी घालू नये, फक्त दिवा लावावा. संक्रांतीच्या दिवशी घरात किंवा बाहेर अपशब्द वापरू नये. कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये. असं केल्याने कुंडलीतील सूर्य कुमकुमत होतो आणि आदर आणि सन्मान कमी होतो. या व्यतिरिक्त या दिवशी स्नान आणि दान न करता काहीही खाणे किंवा पिणे टाळावे. या सणामध्ये सकाळी उशिरापर्यंत झोपणे देखील निषिद्ध आहे, कारण की सूर्याच्या ऊर्जेचे स्वागत करण्याचा हा काळ आहे. घरामध्ये संघर्ष निर्माण करणे किंवा तुळशीची पाने तोडणे टाळावे. मकर संक्रांतीच्या दिवशी झाड छाटणे देखील अशुभ मानलं जातं. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सूर्यदोषाचे नकारात्मक परिणाम देखील टाळू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणे व दान करण्याला अनन्य साधन असं महत्त्व आहे, परंतु या दिवशी विसरूनही तेलाचे दान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणं अशुभ मानलं जातं. असं केल्याने घरामध्ये आजार आणि नकारात्मकता येते. तसेच मकर संक्रांतीला पांढरा तांदूळ, चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तूंचे दान करणं टाळावं. मकर संक्रांतीच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणतेही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. काही ना काही दान करावे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. तुम्ही जर अशा गोष्टी जर केल्यास तर व्यक्ती पापाचा भागीदार बनू शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी सर्वजण काही गोष्टींचे दान करतात, तर काही जण मुगाच्या खिचडीचे देखील दान करतात. अन्नदान हे धर्मात सर्वात श्रेष्ठ दान मानले गेल्याने खिचडीचं दान गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना या दिवशी अवश्य करावे. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार दान केलं तर कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात, पापांचा नाश होतो व जीवनातील कष्ट, पीडा, समस्या सुटतात, आर्थिक अडचणी दूर होतात अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला दान करताना राशीनुसार दान करण्याला जास्त महत्त्व आहे. ज्यांची मेष राशी आहे, मेष राशींच्या लोकांना मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर घरातील देवांची पूजा करावी आणि त्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दीपदान करावे, तसेच तिळाचे दान करावे असं सांगितलं जातं. वृषभ राशींच्या स्वामी शुक्रदेव आहेत. या दिवशी शुक्राची कृपा मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी तीळ तसेच गाईचं शुद्ध तूप दान करावं. याशिवाय गोरगरिबांना तुम्ही गरम कपडे व ब्लँकेट देखील दान करू शकता. मिथुन राशींच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिनी मुगाच्या डाळीच्या खिचडीचं दान करणं विशेष फलदायी मानलं जातं. तसेच या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे व फळे दान केल्यास तुम्हाला पुण्य मिळू शकतं. कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ, साबुदाणा, पांढरं तीळ, पांढरे कपडे दान करावे. या वस्तूचे दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गरम कपड्याचे दान विशेषतः करावे. त्यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि आरोग्य देखील चांगले राहते. तसेच आयुष्यातील सर्व पीडा देखील कमी होतात. कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकाने मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः उडीद डाळ, तांदूळ, खिचडी, तीळ, गरम कपड्याचे दान करावे. हे दान केल्याने बुध ग्रह मजबूत होतो व कृपा प्राप्त होते. तुळ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, कापूस, पांढरे कपडे आणि आपल्या सामर्थ्यानुसार अन्न आणि धन दान करावे. यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते व शुक्र ग्रहाची देखील कृपा मिळते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळदेव आहे. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करावे. गरजू लोकांना खिचडी, ब्लँकेट, गुळ दान करावा. यामुळे मंगल दोषाचे निवारण होते, सर्व संकटे दूर होतात. धनुराशीचा स्वामी स्वतः बृहस्पती देव आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यफळ मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी तीळ आणि चण्याच्या डाळीचा विशेषतः दान करावं. यामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते, आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येते. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे या राशीमध्ये सूर्यदेव प्रवेश करत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि ब्लँकेट दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना खिचडी बनवून खायला द्यावी. शनिदेवाची कृपा मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतात. कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकाने मकर संक्रांतीचे पुण्यफळ मिळवण्यासाठी या दिवशी तीळ, कपडे आणि अन्न यांचे दान करावे. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते, जीवनामध्ये भरभराट, कुटुंबामध्ये आनंद निर्माण होतो.
मीन राशींचा स्वामी गुरुग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, चणे, गरम कपडे, पूजेचं साहित्य दान करावं. त्यामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते, सर्व इच्छा पूर्ण होतात. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.